नमस्कार मित्रांनो, मी तुमची लाडकी अनघा पाटील तुमच्या YouTube चॅनलमध्ये स्वागत करते. आज आपण शिकणार आहोत मराठी अक्षर भारती त्या 10वीतील औक्षण ही कविता, भाग 3 मधील पहिली कविता, पृष्ठ क्रमांक 33. इंदिरा संत ही कविता लिहिणारी म्हणजे कवी आहे, कवयित्री आहे औक्षण. ही कविता इंदिरा संत यांनी लिहिलेली आहे. त्यांचा जन्म 1994 व मृत्यू 2000 साली झाले आहे. आता हे कोण आहेत? तर सुप्रसिद्ध कवयित्री, कथाकार, ललित लेखिका, विशुद्ध भावकविता लिहिणारी कवयित्री म्हणून तत्कालीन समीक्षकांनी इंदिराबाईंच्या कवितेला मुक्त दाद दिली आहे. प्रीती, विरह, एकाकीपणा, दुःख आणि भावनांच्या कल्लोळ निसर्ग प्रतिमांतून भावोत्कतेनं आणि नेमक्या शब्दांमधून अभिव्यक्त करण्याची शैली हे त्यांच्या काव्याचे वैशिष्ट्य होय. त्यांचे मेंदी, मृगजळ, रंगबावरी, बाहुल्या, गर्भरेशमी, चितकळा, वंशकुसुम आणि निराकार हे कविता संग्रह, श्यामली, कदली, चैतू हे कथासंग्रह असे विपुल लेखन प्रसिद्ध आहे. त्यांच्या गर्भरेशमी या संग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. आता मी सांगते, रेड पेनने ते टिक करा, जे मी हायलाइट करते ते. ह्या कोण आहेत? कवयित्री, कथाकार, ललित लेखिका. असा प्रश्न याला लिहू शकतो आपण. नंतर इकडे प्रीती, विरह, एकाकीपणाचे दुःख आणि भावनांचा कल्लोळ निसर्ग प्रतिमातून भावोत्कतेनं हे जे आहे ते त्यांचं वैशिष्ट्य आहे, म्हणून ते सगळं आपण हायलाइट केलं आहे. त्याच्यानंतर हे त्यांचे संग्रहांचे नाव, बाहुल्य हे सगळे विचारलं तर आपण ह्याच्यातले उदाहरणे द्या सांगितलं, त्याच्यातलं कोणतेही दोन तुम्ही लक्षात असेल तर देऊ शकता. बरोबर, म्हणून लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही हे आधी लिहिलेलं किंवा टिक केलेलं महत्वाचं. निराकार हे कविता संग्रहाचं नाव विचारलं तर हे सगळे काय आहेत? कविता संग्रह आहेत. कविता संग्रहांची नावं सांगितली, त्याच्यातले कोणतेही दोन विचारले किंवा ह्याच्यातले एवढे. कथा संग्रह म्हणजे कोणकोणते? श्यामवल्ली, कदली, चैतू. हे काय आहेत? कथा संग्रह आहेत. बरोबर. त्याच्यानंतर कोणत्या ह्याला पुरस्कार भेटला आहे? गर्भरेशमी या संग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. विचारलं तर लिहायला. कोणता पुरस्कार असं पण विचारलं जाऊ शकते. किंवा कोणत्या संग्रहाला भेटला आहे, किंवा संग्रह ज्याला भेटलाय ते काय आहे? कविता संग्रह आहे किंवा काय मिळालं आहे पुरस्कार, पण कोणता असं विचारलं जाऊ शकते. आता आपण मध्यवर्ती कल्पना पुस्तकातील आधी वाचून घेऊया. सीमेवर लढायला जाण्यासाठी सुसज्ज झालेल्या जवानाला साऱ्या देशवासियांकडून केले जाणारे हे औक्षण आहे. औक्षण करताना मनात येणाऱ्या विविध भावनांचे वर्णन कवयित्रीने प्रस्तुत कवितेतून व्यक्त केले आहे. आता पहिली गोष्ट, कवितेत आता मी आधी मध्यवर्ती कल्पना माझ्या ह्याच्यातली वाचून दाखवते. सीमेवर जीवाची बाजी लावणाऱ्या जवानाला मनोमन ओवाळताना गोरगरीब माणसाच्या मनात दाटलेल्या विविध भावनांचे दर्शन या कवितेतून हृदयस्पर्शी शब्दात व्यक्त झाले आहे. सैनिकाच्या शौर्यावर असणारी असीम श्रद्धा व प्रेम या कवितेतून चित्र केले आहे. In touching words, the present poem has expressed the emotional turbulence experienced by common country people as they pray for the goodwill of the soldiers, which sacrifice their lives for the safety and the security of the country and its people.
Their infinite faith and a love towards the bravery of the soldiers is depicted in this poem. आता आपण पोएम वगैरे पॅराफ्रेज वगैरे सगळं बघणार आहोत भावार्थ वगैरे, पण त्याच्या आधी मी तुम्हाला एक विचारू इच्छिते. औक्षण म्हणजे जे नाव दिलंय हे, ते औक्षण म्हणजे काय? हे औक्षण जे दिलंय औक्षण हे जे नाव दिलंय औक्षण म्हणजे काय? औक्षण म्हणजे कवितेचं नाव जे दिलंय त्याचा अर्थ आहे निरंजनाच्या दिवेने आरती ओवाळून शुभचिंतन करणे. ओवाळतो ना आपण, औक्षण करतो आपण ते. A holy custom of a waving a platter with the lighted lamps around a person's head or a lustrinians. आता मी आधी वाचून दाखवते कविता जी आहे ती, आणि मग त्याचा अर्थ व आपण भावार्थ वगैरे सगळं बघूया. काही मुठीमध्ये द्रव्य नाही, थांबा. ही जी कविता कोणी लिहिली हे लक्षात ठेवा जरा. इंदिरा संत. भाग 3 ची पहिली कविता औक्षण. ही कट नाहीये, डिलीटेड सिलेबस मधली नाही. नाही मुठीमध्ये द्रव्य नाही शिरेमध्ये रक्त काय करावे कळेना नाही कष्टाचे सामर्थ्य. हा एक पॅरेग्राफ म्हणजे ओळ. काय करावे कळेना सामर्थ्य झालं. जीव ओवाळावा तरी जीव किती हा लहान तुझ्या शौर्या ते पुढे त्याची केवढीशी शान. वर घोंगावे बंबरा पुढे कल्लोळ धुराचे धडाधडात्या तोफातून तुझे पाऊल जिद्दीचे. तुझी विजयाची दौड डोळे भरून पाहावी डोळ्यातील आसवांची ज्योत ज्योत पाजळावी. अशा असंख्य ज्योतींची तुझ्या मागून राखण दिन दुबळ्यांचे असे तुला असे एकच औक्षण. इंदिरा संत यांच्या समग्र कविता आहे मधले हे घेतलेली आहे. आता पहिला जे आहे मी मीनिंग सांगते. द्रव्य सांगितलंय आज येलो द्रव्य सांगितलंय बरोबर. तर द्रव्य म्हणजे काय? पैसा. इकडे काय सांगितलंय? द्रव्य म्हणजे पैसा, संपत्ती, वेल्थ. शिरेमध्ये शिरेमध्ये म्हणजे नसांमध्ये, रक्तवाहिनीमध्ये इन द विन्स. ओके. सामर्थ्य. सामर्थ्य म्हणजे बळ, शक्ती, स्ट्रेंथ, पॉवर, एनर्जी. एक मिनिट. एवढंच आहे बरोबर. नंतर इकडे झालं, एवढं झालं. नाही मुठीमध्ये द्रव्य नाही शिरेमध्ये रक्त काय करावे कळेना नाही कष्टाचे सामर्थ्य. सीमेवर शत्रूंशी लढायला चाललेल्या जीवनाविषयी कृतज्ञ व्यक्त करताना दीनदुबळी जनता त्याला उद्देशून म्हणतात, आमचे तुझ्यावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी आमच्याकडे धन दौलत नाही. मुठी मुठीतून तुझ्यावर दौलत उधळावी अशी स्थिती आमची नाही. आमच्या रक्तवाहिन्यांमध्ये पुरेसे रक्त नाही. हे सैनिका तुझे कौतुक कसे करावे ते कळत नाही. आमच्या कष्टाचे बळही नाही. ओके. सामर्थ्य म्हणजे मी सांगितलं ना तुम्हाला, सामर्थ्य म्हणजे बळ. तेच म्हणजे आमच्या कष्टाचे बळही नाही. हे पॅराग्राफ फर्स्ट होता. मी तुम्हाला लास्ट टाइम सारखं हायलाइट करून दाखवत जाते म्हणजे तुम्हाला कळत जाईल. फर्स्ट पॅराग्राफ. फर्स्ट पॅराग्राफचं आपण अजून हे नाही बघितलं, ते पण बघून घेऊया. अर्थ सांगितला मी मराठीमध्ये. इंग्लिशमध्ये सांगते. While expressing the gratitude towards the soldiers brethren who are going to battlefield to fight for the country
The humble country folk says, we have no wealth to express our love for you. Wealth म्हणजे द्रव्य. परत सांगते. Wealth म्हणजे द्रव्य. Wealth on you in honor of your grandeur. We do not have enough blood in our veins. शिरेमध्ये. Veins म्हणजे शिरेमध्ये. Veins म्हणजे शिरेमध्ये. To donate for you. Neither do we know how to appreciate enough your valor. Nor do physical power. Power म्हणजे सामर्थ्य, बळ. We have the physical power to stand by you. ओके, आता पुढचा पॅराग्राफ घेऊया. या पॅराग्राफचं आपलं वाक्यप्रचार तर नाही आहे, शब्दार्थ पण सांगितले मी. ओके, सगळं झालं आपलं. पॅराफ्रेज पण झालं आणि भावार्थ पण सांगितला. आता पुढचं हायलाइट करून दाखवते. आधी मी तुम्हाला मीनिंग सांगते. जीव ओवाळावा तरी जीव किती हा लहान, तुझ्या शौर्य गाठे पुढे त्याची केवढीशी शान. आता शौर्य गाठ बोललाय. शौर्य गाठ. शौर्य गाठ म्हणजे पराक्रमाची कथा, द टेल ऑफ अ व्हॅलर. शान म्हणजे अब्रू, लौकिक, इज्जत. हॉनर, व्हॅल्यू, डिग्निटी. आता इकडे जीव ओवाळणे. जीव ओवाळणे, ओवाळावा म्हणजे ओवाळणे. जीवन कुर्बान करणे, प्रेममय श्रद्धा दाखवणे. टू गिव्ह वन्स लाईफ फॉर टू सॅक्रिफाइस वन्स लाईफ. हे तुम्हाला जरा एक एक शब्दाचा अर्थ जरी कळला. जीव ओवाळणे म्हणजे मी सांगितलं तरी, मीन्स दॅन ऑल्सो. जीव म्हणजे आपला जीव, जीवन. किती हा लहान, जीवन एवढं लहान, माझा जीव किती लहान आहे असं सांगितले. असं जर एक एक वाक्य शब्दाचा जरी आपण अर्थ जुळवून लिहिला तरी आपल्याला मार्क भेटणार. तर आता एवढं झालं. आता मी तुम्हाला या पॅरेग्राफचा अर्थ सांगते. जीव ओवाळावा, बरोबर. एवढा पॅरेग्राफ. खरे तर तुझ्यावर जीव कुर्बान करावा असे तुझे शौर्य आहे. तुझ्यावर जीव ओवाळावा असा वाटतो, पण आमचा जीव इवलासा, मी सांगितलं तरीच, बरोबर. म्हणून इवलासा, लहान शूद्र आहे. तुझ्या पराक्रमाच्या कथेपुढे आमच्या लहानशा जीवाचे मोल ते काय, शान काय आहे. आमच्या जीवाची शान अगदी मामूली आहे. ओके, सेम इन इंग्लिश. In really your bravery deserves the sacrifice of our lives. We wish to devote our lives to you, but they are so petty and significant that they are not worthy enough and compared to your saga of a valiance. Our soul has a really a negligible value. आता शौर्य गाठे पुढे म्हणजे ना इंग्लिश मध्ये द टेल ऑफ अ व्हॅलर बोलली मी. त्याच्यानंतर काय, शान. शानचं पण सांगितलं, हॉनर, डिग्निटी, तेच. आपला हा पॅरेग्राफ पण झाला. पुढचा पॅरेग्राफ आहे. वर घोंगावे बंबरा पुढे कल्लोळ धुराचे, धडाडत्या तोफांतून तुझे पाऊल जिद्दीचे. ओके, तर आता मिनिंग ह्याच्यावरती, ह्याचे काय आहे. घोंगावे म्हणजे प्रचंड आवाज येणे. घोंगावे म्हणजे प्रचंड आवाज येणे. राउज, बिलोव्स, हॉवर्स. बंबारा. बंबारा म्हणजे काय, गोळीबार, बॉम्ब स्फोट, बॉम्ब ब्लास्ट. ओके, गन शॉट्स. कल्लोळ. कल्लोळ म्हणजे लोट, लोंढे. लार्ज वेव. नंतर धडाडत्या. धडाडत्या म्हणजे धडधडणाऱ्या, आग ओकळण्या, फायरिंग. जिद्द, हट्ट.
किंवा हिम्मत. जिद्द म्हणजे हट्ट नाही, जिद्द म्हणजे चिकाटी, हिम्मत, धाडस, करेज. ओके, एवढं आहे आपलं. एवढं झालं. आता हा पॅरेग्राफ एवढ्या लाईनचा आहे, तुम्हाला कळलं असेल. बर घोंगावे बंबरा पुढे कळलो धुराचे, धडाडत्या तोफांतून तुझे पावले जिद्दीचे. त्याचा अर्थ मी सांगते तुम्हाला भावार्थ. काय सांगितले आहे इकडे. युद्ध प्रत्यक्ष होताना तुझ्या डोक्यातून लढाऊ विमाने घोंगावतात, त्यातून गोळ्यांचा वर्षाव होतो, बॉम्ब फुटतात, धुवाधार गोळीबारामुळे आणि धडाडणाऱ्या तोफांमधून तुझ्या अवतीभवती धुराचे लोट उसळतात, तरीही निकाराने शत्रूशी झुंज देण्यासाठी तुझे हिम्मतीचे पाऊल पुढे पडते. या रणधुमाळीत तू जिद्दीने लढतोस. इंग्लिश मध्ये सोप्या भाषेत थोड्या वेळाने सांगते मी, आधी पूर्ण पोएम होऊ दे. When the actual war breaks out, fighter planes hover over your heads, firing bullets and bursting bombs. Massive smoke rises up in the air all around you. At all those times, your unwearying feet continue to march ahead, confronting the enemy in the turmoil of horrendous cannons. पुढचा पॅरेग्राफ. तुझी विजयाची दौड डोळे भरून पाहावी, डोळ्यातील आसवांची ज्योत ज्योत पाजळावी. दौड म्हणजे आगे कूच, मार्च ऑफ अ विक्ट्री. आसवा म्हणजे आसवांची म्हणजे आसवे, अश्रू, टीयर्स. पाजळावी म्हणजे पाजळावी म्हणजे पेटवावी, इग्नाइट. एवढंच आहे. डोळे भरून पाहणे हे जे वरती गेले, सॉरी सांगता राहिले. डोळे भरून पाहणे, नाही याच पॅरेग्राफ मध्ये, सॉरी. वाक्य प्रचार सांगते. डोळे भरून पाहावी दिलाय ना, डोळे भरून पाहावी म्हणजे डोळे भरून पाहणे, प्रेमाने अनुभवणे, ममतावाने कौतुकाने बघणे, टू एन्जॉय द साइट ऑफ समवन और समथिंग टू वन्स हार्ट्स कंटेंट. ओके, आता मी तुम्हाला याचा अर्थ सांगते. तुझी विजयाची दौड डोळे भरून पाहावी, डोळ्यातील आसवांची ज्योत ज्योत पाजळावी. ह्याचा अर्थ आहे विजयश्री मिळवण्यासाठी तू प्राण पणाला लावतोस, ही तुझी विजयी दौड आम्ही प्रेमाने डोळे भरून पाहतो. हे पाहताना आमच्या डोळ्यात अश्रूंच्या ज्योती उजळतात. आसवांच्या ज्योतींनी आम्ही तुला मानाचा मुजरा करतो. इंग्लिश मध्ये, with the determination to fetch victory, you pledge your life. We efficiently watch your victory with the tearful eyes, and our eyes lit up with the teardrops of pride. We offer a guard of honor to you with these flames of tears. Okay. पुढचा शेवटचा पॅरेग्राफ. असंख्य म्हणजे अगणित, इन्फानाइट. राखण, प्रोटेक्शन किंवा रक्षण. दीनदुबळे म्हणजे गरीब, दरिद्री, दुर्बळ. पुअर और वीक, हेल्पलेस. त्याच्यानंतर राखण, तुझ्या मागून राखण दिलाय ना, तर राखण करणे हा एक वाक्यप्रचार येणार. राखण करणे, तर त्याचा अर्थ येणार जपणे, रक्षण करणे, टू प्रोटेक्ट, टू डिफेंड. हा पॅरेग्राफ शेवटचा अर्थ बघूया आपण. यालाच नको.
आपले किती कोणता कलर? 1 2 3 4 झाले. आपल्याला येलो घ्यावंच लागेल. तुम्ही बघितलंय ना येलो काय आहे ह्याच्यामध्ये. आपल्याला येलो ह्याच्यामध्ये अशा जिकडे जिकडे येलो केलाय म्हणजे त्याचे मीनिंग सांगितलंय मी, आणि जिकडे जिकडे ब्ल्यू केलाय तिकडे तिकडे मी वाक्यप्रचार सांगितलाय. ओके. अशा असंख्य ज्योतींची तुझ्या मागून राखण दीनदुबळ्यांचे असे तुला एकच औक्षण. ओके. त्याचा अर्थ असा होतो अशा अगणित डोळ्यात टेवणाऱ्या ज्योती तुझ्या पाठीशी तुझे रक्षण करण्यासाठी आहेत. त्या अश्रूंच्या ज्योतींनी आम्ही दीनदुबळे लोक तुला प्रेमभराने ओवाळतो, तुझे औक्षण करतो आणि तुला अक्षय आयुष्याने वरदान देतो. Such flames ablaze in innumerable eyes are behind you to give you moral support and emotional strength. We meek people once again lustre you with our hearts and pray for a boon of a safe life for you. झालेलं आहे आपल्या कविता. आता मी एकदम शॉर्ट मध्ये तुम्हाला ह्याचं हे सांगते. एकदम शॉर्ट मध्ये म्हणजे आता इकडे समजा कवितेची कवयित्री विचारलं. मी सांगितलं होतं इंदिरा संत. जन्म विचारला 1994 ते 2000. हा विचारला जाणार नाही तरी पण लक्षात ठेवा. एवढंच नाही पण नाव मेन आहे इंदिरा संत. कवितेचा रचना प्रकार अष्टाक्षरी छंद हे एवढं विचारलं जात नाही. कवितेचा काव्य संग्रह कुठून घेतली आहे तिकडे खाली लिहिलंय. इंदिरा संत यांची समग्र कविता. बराबर. कवितेचा विषय देशाचे प्रणपणाने रक्षण करणाऱ्या सीमेवरील जवानाविषयी कृतज्ञता व्यक्त करणारी ही कविता आहे. कवितेचा विषय विचारला तेवढं शॉर्ट मध्ये एकदम सोपं. कवितेतून व्यक्त होणारा स्थायी भाव म्हणजे भाव. सैनिकांच्या शौर्याचा गौरव करताना सामान्य जनांची भारतीयांची भावनात्मक हृदय प्रक्रिया अत्यंत भावस्पर्शी शब्दात उतरली आहे. आता लेखन वैशिष्ट्य विचारले नाही जात. मध्यवर्ती कल्पना मी सांगितले. सीमेवर जीवांची बाजी लावणाऱ्या जवानांना मनोमन ओवाळताना गोरगरीब माणसाच्या मनात दाटलेल्या विविध भावनांचे दर्शन या कवितेतून हृदयस्पर्शी शब्दात व्यक्त झाले आहे. सैनिकाच्या शौर्यावर असणारी असीम श्रद्धा व प्रेम या कवितेतून चित्रित केले आहे. कवितेतून व्यक्त होणारा विचार. देशवासियांच्या सुरक्षतेसाठी सैनिक सीमेवर जागरूक राहतो. म्हणजे विचार काय दिलाय याच्यात ते आहे. प्रसंगी जीवाची बाजी लावतो तेव्हा आमच्या डोळ्यातून कृतज्ञतेचे अश्रू ओघळतात. हे अश्रू नव्हते या असंख्य अश्वांच्या ज्योती आहेत. या ज्योतींनी आम्ही तुला ओवाळतो. आम्ही दीनदुबळे आहोत. तू चिरंजीवी व्हावेस आम्हा या अश्वांच्या ज्योतींनी फक्त तुझे औक्षण करू शकतो. ओके. आता तुम्हाला असं विचारलं कवितेतून मिळणारा संदेश काय आहे. तर सैनिक आपल्या देशाच्या सीमेवर अहोरात्र पहारा देतात. कधी काळी परचक्राचे आक्रमण झालेच. परचक्र म्हणजे बाहेरच्या ह्यांचे आतंकवादींचे. तर ते धैर्याने शत्रूशी मुकाबला करतात. ते चिरंजीवी व्हावे म्हणून जनता आसवांच्या ज्योतींनी त्यांना औक्षण करते. जवानांच्या शौर्यगाथेपुढे नतमस्तक होण्याची शिकवण ही कविता सहजपणे देते. असा संदेश दिला आहे असं सांगू शकतो. आता तुम्हाला विचारलं कविता का आवडली तुम्हाला किंवा नाही आवडली तर त्याचं कारण काय. देशाच्या सीमेवर जागरूकपणे पहारा देणाऱ्या व प्रसंगी जीवाची बाजी लावणाऱ्या सैनिकप्रती हे स्वतः पण लिहू शकतात. सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी ही कविता आहे. सैनिक देशाची राखण करतो. अशा सैनिकाला जनता काय उपहार देऊ शकते. ती फक्त त्याचे भले चिंतून त्याचे औक्षण करू शकते. त्याला चिरंजीविताचे आशीर्वाद देऊ शकते. हा विचार माझ्या मनाला भिडला आणि म्हणून ही कविता मला आवडली असं लिहू शकतो आपण. झालं आहे. आता तुम्हाला जर एक्स्ट्रा पाहिजे तर 2 मिनिटं मी तुम्हाला देते. ह्याच्यात मोस्ट एक्स्ट्रा देण्यासारखं काहीच नाहीये. तरी पण
नथिंग इज देअर. मी सांगितलं तेच. आणि जर शब्दार्थ किंवा अर्थ विचारला, औक्षण म्हणजे ओवाळणी किंवा ओवाळणे, ही जिद्द म्हणजे हिंमत, राखण म्हणजे रक्षण, दुबळे म्हणजे कमजोर, अशक्त. एवढंच. आजचा आपला व्हिडिओ इकडे संपतो.